तर ते हा 35वा श्लोक. असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गुरुह्यते. तर या दोन गोष्टी त्यांनी करायला सांगितल्या भगवंतांनी. काय? अभ्यास आणि वैराग्य. हे काय आहे? हा अभ्यास तरी काय आहे? तो काय आहे अभ्यास? आता अष्टांग योगाचा जरी तुम्ही अभ्यास म्हटला तर तो काय आहे? पवित्र स्थळी निवास करणे, परमात्म्यावर मन नियंत्रित करणे, मन इंद्रिय संयमित करणे, ब्रह्मचर्य पालन करणे, एकांतवासात राहणे इत्यादी कठोर नियमांचे पालन कोणीही करू शकत. कोणी करू शकतं का आत्ता? हे नाही सगळं करू शकत. पालन करणं म्हणजे तुम्हाला घर सोडून जावं लागेल. सिंपल गोष्ट आहे. मग बोलू आपण. असं ते म्हणतात. अष्टांग योग, ज्ञान योग हे घर बसून आपण नाही करू शकत. भक्ती आपण करू शकतो. घर गृहस्थीमध्ये राहून सुद्धा, शहरामध्ये राहून भक्ती करू शकतो. ती शक्ती आहे भक्ती. तर ते काय अभ्यास आहे ते महत्वाचं प्रभुपाद सांगतो. किंवा आपण कृष्ण भावनेमध्ये नवविध भक्ती नवविध भक्तीपूर्ण सेवेमध्ये युक्त होतो. तोच आपला अभ्यास. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम इत्यादी. पण त्या नवविध भक्तीमध्ये काय महत्वाचं आहे? हे श्रवण. महत्वाचं. हे वाचा बरं. श्रवण. वाचा बरं. या नवदा भक्ती मधील सर्वप्रथम पायरी वाचा. या नवविधा भक्तीमधील सर्वप्रथम पायरी म्हणजे कृष्ण लीलांचे श्रवण होय. मनाला सर्व कल्मशांपासून शुद्ध करण्याचे हे दिव्य आणि प्रभावी माध्यम आहे. मनुष्य कृष्ण लीलांचे जितके अधिक श्रवण करतो तितका तो अधिक प्रबुद्ध होतो आणि मनाला श्रीकृष्णांपासून दूर नेणाऱ्या सर्व गोष्टींपासून अनासक्त होतो. हरे कृष्ण. हा पुढेही वाचू शकता. वैराग्य म्हणजे नाही, ज्या हा कार्यामुळे भगवत हे भक्ती होत नाही. एवढं वाचा. वाचा वाचा. ज्या कार्यामुळे भगवत भक्ती होत नाही अशा कार्यांपासून मनाला विरक्त केल्याने वैराग्याचे शिक्षण सहजपणे प्राप्त होते. वैराग्य म्हणजे भौतिक प्रकृतीपासून अनासक्ती आणि अध्यात्मामध्ये मन युक्त करणे होय. निर्विशेषवादी आध्यात्मिक अनासक्ती ही कृष्ण सेवेमध्ये मन आसक्त करण्यापेक्षा अत्यंत कठीण आहे. कृष्ण सेवेमध्ये मन आसक्त असते ही गोष्ट व्यवहार्य आहे, कारण कृष्ण लीलांचे श्रवण केल्यामुळे मनुष्य आपोआपच परमात्म्यावर आसक्त होतो. हा तर इथे आपल्या पूर्ण भक्ती नवदा भक्तीमध्ये आपण बऱ्याच कार्य करतो. त्याच्यामधलं सर्वात महत्वाचं कुठलं कार्य सांगितलं त्यांनी? श्रवण. श्रवण. का श्रवण सांगितलं? कारण श्रवणाद्वारे बाकी सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. बाकी सगळ्या नवधा भक्ती किंवा बाकीच्या 8 ज्या उरलेल्या आहेत तर सगळ्या आपण व्यवस्थित समजून योग्य उद्देशाने करू शकतो आणि योग्य अनुभव प्राप्त करू शकतो. तो काय उदाहरण दिलंय? जसं माणूस खातो, त्याला भूक लागली तर तो खाल्ल्यानंतर त्याला कोणा दुसऱ्याला सांगावं लागत नाही की बा आता तुमचं पोट भरलं, तुमची भूक गेली. नाही, तुम्ही स्वतः खाता, स्वतः अनुभव करता आणि तुम्हाला पोषण प्राप्त होतं, तुमची भूक कमी होते. हं? आणि संतुष्टी प्राप्त. तुष्टी पुष्टी शुद्ध पाय. तर 3 गोष्टीच तर प्रभुपाद इथे काय सांगतात? हे जे श्रवण केल्याने काय होते? भक्ती परेशानुभव विरक्ती अन्यत्रच. तर ह्या 3 गोष्टी प्राप्त होतात. तर तेच प्रभुपाद इथे सांगतात. ज्याप्रमाणे भुकेल्या मनुष्याला अन्नाचा प्रत्येक घास खाल्ल्यावर समाधान प्राप्त होतं. भुकेला असताना मनुष्य जितके अधिक खातो तितका तो समाधानी होतो आणि तितकीच त्याला शक्ती प्राप्त होते. बरोबर की नाही? तर बघा, शक्ती प्राप्त होणे, त्याची भूक जाणे, आणि त्याला पोषण प्राप्त होणे. म्हणजे तृप्ती, शक्ती, पोषण आणि हीच शक्ती झाली आणि भूक जाणे. या 3 गोष्टी होतात. बरोबर की नाही? त्याचप्रमाणे भक्तिपूर्ण सेवा केल्याने मनुष्याला दिव्य समाधान प्राप्त होते किंवा मन भौतिक विषयापासून अनासक्त होते. तर ही विरक्ती ही भक्तीच्या अभ्यासानेच होईल आणि त्या अभ्यासामधलं महत्वाचं, सर्वात महत्वाचं कुठलं अंग आहे? ते आहे श्रवण. तर ते कृष्ण लीलांचे श्रवण केल्यामुळे मनुष्य आपोआपच परमात्म्यावर आसक्त होतो. आपोआप.
पण मग हे आपोआप हे एवढं श्रवण विधी जो आहे तो काय आहे? तर ती श्रवण विधी कसं करायचा? तर त्याची आपण माझ्या मते किती विस्ताराने चर्चा केली मला आठवत नाही. हं? पण हे सर्वात महत्वाचं समजणं आहे, कारण हे श्रवण जे आहे ते कानाने नाही करायचं, कानाद्वारे करतो आपण, पण करायचं कशाने आहे? हृदयाने. हं? श्रवण प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा असं आपण ऐकू शकतो कानाने, पण श्रवण करू शकतो हृदयाने. हं? कानामध्ये आपण मोबाईलवर आपण कुठलंही काही लेक्चर लावलं तर पॉज करू शकतो, फॉरवर्ड करू शकतो, डबल स्पीड लावू शकतो. पण जेव्हा आत्ता आपलं लाईव्ह चालू आहे किंवा प्रत्यक्षरित्या तुम्ही श्रवण करत, तेव्हा तुम्ही हे सगळं करू शकता का? म्हणजे स्पीकरला थांबवू शकता का? नाही. म्हणजे जेव्हा आपण श्रवण जेव्हा वैयक्तिकरित्या करतो, त्याच्यामध्ये भाग कसा घ्यायचा हे फार महत्वाचं आहे. तर ही जी विधी आहे ही फार महत्वाची आहे. इथे प्रभुपाद काय म्हणताय की तो जितका अधिक श्रवण करतो तितका तो प्रबुद्ध होतो. जितका तो प्रबुद्ध होतो तितका त्याची विरक्ती अनासक्त होते. त्याला वेगळं हे अष्टांग योगासारखं कुठे बाहेर जाऊन अनासक्त व्हायची गरज नाहीये. पण श्रवण केलं. आणि हे श्रवण कसं करायचं? हे वैराग्याचं शिक्षण सहजपणे प्राप्त होतं. जेव्हा म्हणून हे श्रवण समजणं महत्वाचं आहे. तर हे श्रवणाबद्दल सगळीकडे प्रभुपाद फार महत्वाचं सांगतात. जसं तुम्ही 9वा अध्याय घ्या. 9वा अध्याय आता तुम्ही पुढे शिकणार आहात चांगल्या शिक्षकांकडून. तर पहिला श्लोक त्याच्यात बघा. तो काय सांगतो? इदम तू ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि अनसूयवे ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षसे शुभात. किंवा मी जे आता तुला सांगतोय ना ते सर्वात परमगुह्य ज्ञान आहे. ते फक्त तू ऐक, कारण तुझ्यामध्ये मात्सर्य नाहीये आणि तू माझा भक्त आहे. म्हणून काय होणार आहे? पूर्ण अशुभापासून तू मुक्त होशील. कारण मी सांगणार त्याच्यामध्ये ज्ञानही आहे आणि विज्ञान पण आहे. ज्ञान म्हणजे काय? जे आता आपण चर्चा करतो पहिल्या 6 अध्यायामध्ये आत्मसाक्षात्काराचं ज्ञान. आपण देह नाही, आपण आत्मा आहोत. आणि त्याचा विधी निष्काम कर्मयोग. असं करता करता माणसाला कळतं की अरे मी आत्मा आहे, पण सगळेच आत्मे आहेत. आणि ते सगळ्या आत्म्यांना वेगळे देह प्राप्त झाले ते परमात्म्यामुळे झाले. परमात्मा आपल्या कर्मानुसार सगळ्यांना देह देतो आणि तो पूर्णपणे निष्पक्षपाती आहे आणि खूप कृपाळू आहे. असे परमात्माचा साक्षात्कार होतो त्याला. आणि तो अष्टांग योग वगैरे करून मुक्ती प्राप्त करतो. हेच यालाच म्हणतात ज्ञान. हं? पण विज्ञान हे पलीकडे आहे. विज्ञान म्हणजे भक्तीचं ज्ञान. त्याच्या पलीकडचं काय? शुद्ध भक्तीचं ज्ञान. हं? शुद्ध भक्तीचं ज्ञान म्हणजे काय? हे पहा, परमात्मा म्हणजे काय? भौतिक जगतांचे जे भगवंत आहेत त्यांची जाणीव, त्यांचा अनुभव, त्यांचा साक्षात्कार, त्यांना म्हणतात परमात्मा, जो आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. हे जग चालवणारा, प्रत्येक प्रत्येक कणामध्ये प्रवेश करणारा, 2 कणाच्या मध्ये असणारा, अंडांतरस्थ परमाणुचयांतरस्थम. तर हा कोण आहे? हा आहे परमात्मा. याचा साक्षात्कार करणे म्हणजे ज्ञान. किंवा थोडक्यात सांगायचं झालं की चिद, जे मी आधी सांगितलं ना, जीव जगत जगदीश, कर्म आणि काळ आणि योग याचं जाणणं. पण विज्ञान म्हणजे काय? आध्यात्मिक जगतातले भगवंत, त्यांचं नाम रूप गुण लीला धाम परिकर आदान प्रदान प्रेम, त्यांचं व्यक्तिमत्व, हे जे जाणणं आहे त्याला म्हणतात विज्ञान. तर हे आपण प्राप्त करू शकतो गीता भागवत चेतन चरितामृत आपण जेव्हा श्रवण करतो. तर ही जी विधी आहे ही भक्तीची विधी आहे, जी तुम्ही आता पुढच्या 6 अध्यायामध्ये विस्तारपणे ऐका. 7व्या 8व्या अध्यायामध्ये मिश्र भक्तीचं वर्णन होतं. कर्म मिश्र भक्ती, 4 प्रकारचे लोक भगवंताकडे येतात. ज्ञान मिश्र भक्ती, योग मिश्र भक्ती 8व्या अध्यायामध्ये. पण शुद्ध भक्ती आहे या अध्यायामध्ये. तर इथे प्रभुपाद काय सांगतायत? आपण श्रवणाची चर्चा करतोय ना. बघा हे वाचा बरं. कोणी वाचा?
हरे कृष्ण. हा वाचा ना. भक्त जितक्या अधिक प्रमाणात भगवंताबद्दल श्रवण करतो तितका अधिक तो प्रबुद्ध होतो. या श्रवण विधीचा महिमा श्रीमद भागवतात सांगण्यात आला आहे. भगवंताचे उपदेश शक्तिपूर्ण आहेत आणि भक्तांच्या सत्संगात जर भगवत कथाची चर्चा केली तर या शक्तीचा प्रत्यय येऊ शकतो. हे साक्षात्कारी ज्ञान असल्यामुळे शुष्क तर्कवाद्यांच्या किंवा सांसारिक पंडितांच्या संघाने ते प्राप्त होऊ शकत नाही. हा, तर बघा इथे काय सांगितलं आहे. जेव्हा भगवंताबद्दल आपण श्रवण करतो, तेव्हा काय होतं, अधिकाधिक प्रबुद्ध होतं. सेम गोष्ट इथे सांगितली, बरोबर. हं? पण इथलं जे विज्ञान आहे ते पहिल्या 6 अध्यायामधलं नाही. म्हणून प्रभुपाद इथे काय सांगतात, अधिकाधिक कृष्ण गीता भागवत चैतन्य चैतन्य. का? कारण हे नुसतं श्रवण करून तुम्हाला साक्षात्कार प्राप्त होतो. नुसतं श्रवण करून वैराग्य प्राप्त होऊ शकतं. नुसतं श्रवण करून मनावर नियंत्रण येऊ शकतं. मनाच्या घोड्यावर बसू शकतो. का? कारण तेवढी शक्ती आहे भक्तीमध्ये. आणि जेव्हा आपण श्रवण करून बाकीच्या 9 भक्तींमध्ये भाग घेतो तेव्हाही तेवढीच शक्ती प्राप्त होते. कारण श्रवण आपल्याला सांगतं की ती विधी व्यवस्थित कशी करायची, आपलं उद्देश काय असलं पाहिजे, चिंतन काय असलं पाहिजे. तर ह्याच्यामुळे हे महत्वाचं. तर हे श्रवणामध्ये मग आपण भाग कसा घ्यायचा, तर आपण सगळ्यांनी, तुम्ही ही जसं भागवत महात्म्य आहे ना, त्याची तुम्ही स्टोरी वाचली आहे का कोणी? ऐकली असेल. कोणाची स्टोरी असते भागवत महात्म्यामध्ये? तुमच्यापैकी कोणीतरी ऐकली असेल ना. हं? कोणाची कोणाची गोष्ट असते, कोणाला सांगता येईल? जो माणूस भूत बनला होता, खूप पाप कर्म करून. गोकर्ण आणि हा, बरोबर. आणि धुंदुकारी. कोण? कोण? धुंदुकारी. धुंदुकारी. हा, धुंदुकारी आणि गोकर्ण. हं? तर तेव्हा काय झालं, त्याचा भाऊ होता की नाही, तेवढी स्टोरी मी नाही सांगणार आता. पण गोकर्णाने कथा केली 7 दिवस. आणि मग एक विमान आलं वैकुंठाचं. हं? आणि कोणा घ्यायला आलं ते? धुंदुकारीला घ्यायला आलं. आणि मग धुंदुकारी बसला त्याच्यामध्ये. पण मग गोकर्णाने विष्णूदूतांनी विचारलं की अरे फक्त एक विमान का आलं? हे एवढे सगळे बाकीचे श्रोते आहेत ना, त्यांनी पण ऐकलं, ते काही झोपले नव्हते. त्यांनी पण ऐकलं, मग त्यांच्यासाठी विमान का नाही आलं? तर विष्णुदूतांनी 3 श्लोकांमध्ये त्यांचं उत्तर दिलं की हे गोकर्ण, हे जे श्रवण केलं ना ह्या प्रेतानी, त्याला देह पण नव्हता, एवढं त्यांनी पाप केलं होतं. तो बांबूमध्ये बसला होता, देह पण नव्हता, पण त्यांनी श्रवण कसं केलं हे खूप सुंदर 3 श्लोकामध्ये उत्तर देतात. तर हे आहे, हे तुमच्या समोर इंग्रजीमध्ये आहे, पण ते मी तुम्हाला सांगतोय मराठीमध्ये, ते ऐकून तुम्ही घ्या. ते पूर्ण 3 श्लोकाचं नाही, फक्त एक श्लोक महत्वाचा आहे त्याच्यातलं. पण पहिलं त्यांनी काय सांगितलं, सप्तरात्रम उपास्यैव, की ह्या प्रेताने 7 रात्री उपासना केली. कशी केली भगवंताने? प्रेतेन श्रवणम कृतम, श्रवण करून त्यांनी उपासना केली. पण त्याचा अर्थ काय? मननादि तथा तेन स्थिरचित्ते कृतम वृषा, की त्यांनी नुसतं श्रवण करून घरी जाऊन झोपला नाही, तो रात्रभर त्याच्यावर मनन करत होता. त्याच्यामुळे विमान त्याच्यासाठी आलं. आणि खूप त्यांनी आत्मनिरीक्षण करून ध्यानपूर्वक श्रवण करून त्याच्यावर मनन केलं. आणि मग एक श्लोक सांगतात तो, आणि हा श्लोक सर्वात महत्वाचा आहे, जो तुमच्या समोर मोठा करू. जर का आपल्याला गीता भागवत चैतन्य चरितामृत श्रवणाचा लाभ प्राप्त करायचा आहे, जो आपल्या सगळ्यांना ऑलरेडी आहे, पण अजून जास्त प्राप्त करायचा, कारण याची शक्ती केवढी सांगितली, तर आपण हे समजून घ्यायला पाहिजे की कसं. विश्वासो गुरुवाक्येषु, म्हणजे काय, की जो वक्ता आहे, गुरु आहे, त्याच्यावर 3 गोष्टीवर म्हणजे विश्वास असला पाहिजे, की त्यांचं जे जे बोलतायत ना, ते काय इकडून तिकडून काय बोलत नाहीत, ते गुरुसाधू शास्त्रामधून बोलतात. त्याच्यावर विश्वास असला पाहिजे की हे सत्य आहे, आणि त्याला स्वीकार करा. सर्वात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय, स्वस्मिन दीनत्व भावना.
की आपण स्वतः कोणी आहोत, आपली उपाधी काय आहे. मी खूप मोठा बिझनेसमॅन आहे, मी खूप मोठा शेतकरी आहे, तुम्ही खूप मोठा डॉक्टर आहे, तुम्ही खूप मोठा काही ब्रह्मचारी आहे, खूप मोठा कंपनीत काम करतो, किंवा खूप मोठा शिक्षिका आहे, शिक्षक आहे, काय जे काय, या सगळ्या उपाध्या ना हम, ह्या उपाध्याचा विचार करून तुम्ही बसले. तुम्ही म्हणाला अरे हा त्याच लेक्चर देतोय, तो माझ्यापेक्षा ज्युनियर आहे, त्याला काय आहे. नाही, आपण जेव्हा श्रवणाला जातो ना, परंतु भक्तिप्रेम महाराज सांगत होते की आपण जसे चप्पल बाहेर काढून ठेवतो ना, त्याच्याबरोबर आपला उपाधी पण बाहेर काढली पाहिजे. आपला जो अहंकार आहे तो पण बाहेर काढला पाहिजे, की मी कोण आहे आता. एक मी एक साधक आहे, शिष्य आहे, आता मला श्रवण करायचं बस. स्वस्मिन दीनत्व भावना, की मी दीन आहे. हं? आणि मला हे वक्ता आहेत, हे वेद व्यासासनावर बसलेत, ते पूर्ण परंपरेने वेद व्यास त्यांना शक्ती प्रदान करतायत. तर ही अशी आपल्याकडे काय भावना पाहिजे, की मी दीनत्व भाव, ती झाली नम्रता. तिसरी गोष्ट काय आहे, मन दोष जयेश्चय. आपण श्रवण करताना मनाचं केवढी कॉमेंट्री चालू असते. मन म्हणतं की अरे किती वेळ चालणार आहे क्लास, किंवा काय चर्चा चालू आहे, किंवा माझं हे काम राहिलं आहे. किंवा म्हणजे किती 1 करोड गोष्टी मनामध्ये आपली कॉमेंट्री चालू असते की नाही. पण मन दोष जयशैव म्हणजे काय, की मनाच्या जे बडबड चालू असते त्याला दुर्लक्ष करून समोरचा जो वक्ता सांगतो त्याच्याकडे लक्ष देणे. मनाचा दोष काय असतो, की ते आपल्याला नेहमी दुसरीकडे घेऊन जातो. जप करताना तुम्ही श्रवण करा किंवा हरिकथा, मन दोष जयश्चय. किंवा समजा तुमचं कोणी ओळखीचे किंवा मित्र तेच समजा प्रवचन देत असते, आणि तुम्ही त्यांना ओळखता, आणि ते काहीतरी खूप मोठी गोष्ट सांगत आहेत, आणि तुम्ही म्हणाल अरे काय मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो, स्वतः तर काहीच करत नाही. हे सगळं काय आहे, मनाचे दोष आहे. आत्ता ते व्यासासनावर बसले आहेत ना, तर आपले मनाचे दोष बाजूला ठेवा, आता त्यांच्याकडून श्रवण केलं पाहिजे. तर हे मन दोष जयश्चैव कथायाम निश्चला मती, की आपली मती, आपला बुद्धी याच्यामध्ये एकाग्रता करून ऐकलं पाहिजे. तर विष्णुदूत गोकर्णाला हे सांगतात की बा ह्याच्यामुळे एकच विमान आलं. तर हे सगळ्यांनी ऐकलं, मग गोकर्ण म्हटलं ठीक आहे, आता मी पुन्हा एक कथा करतो. तर तेव्हा मग सगळे एकदम ध्यानपूर्वक राधेश्याम भाऊ सांगतात की मग ते पेन, पेन्सिल, पाण्याची बाटली वगैरे सगळं घेऊन आले, किंवा आता एकदम व्यवस्थित श्रवण करायचं. आणि मग त्यांनी केलं श्रवण, आणि मग सगळ्या विमानं आले, सगळ्यांना वैकुंठात घेऊन गेले. हे आहे भागवत महात्म्य. तर याचा अर्थ काय, याच आपण सोप्या भाषेत जर का श व ण म्हटलं ना, तर हे होतं. श्र म्हणजे काय, श्र म्हणजे श्रद्धा, व म्हणजे वरण म्हणजे स्वीकार करणे, आणि न म्हणजे नम्रता. या 3 गोष्टी असणं फार गरजेचं आहे. त्यालाच म्हणतात की हृदयाने आपण श्रवण करतो, कानाने नाही. कानाने आपण ऐकू शकतो, पण त्यांनी जास्त हृदय परिवर्तन होणार नाही. हं? पण जेव्हा आपल्या हृदयातले संस्कार बदलायचे आहेत, तर भगवंत कानामधून कृष्ण कथा, कृष्ण नामद्वारे हृदयामध्ये गेले पाहिजे. तरच काही होऊ शकतं. शृण्वता स्वकथा कृष्ण पुण्य श्रवण कीर्तन हृदयंतस्थो ही अभद्राणी विधुनोती श्रुत्स. तर ही श्रद्धा असली पाहिजे, की बा बाहेरचं वातावरण व्यवस्थित असणं म्हणजे काय, की व्यासासनावर व्यक्ती उच्च स्थळावर बसलाय आणि आपण नम्रतेने खालचा बसलो. ही एक बाह्य व्यवस्था झाली, पण आंतरिक व्यवस्था त्याच्याहून जास्त महत्वाची आहे. ती काय आहे, ही श्रद्धा, ही वरण करायची इच्छा, स्वीकार करायची इच्छा, किंवा नम्रता, ह्या 3 गोष्टी. तर ही श्रद्धा काय आहे, श्रद्धा 3 गोष्टीवर श्रद्धा असली पाहिजे. भक्तीमध्ये श्रद्धा ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तर कशावर श्रद्धा असली पाहिजे, सर्वप्रथम जो वक्ता जो आहे तो एक टॉम डिक हॅरी नाही, कोणीतरी त्याला गुरुजनांनी त्यांना सांगितलं म्हणून ते बोलत. ते प्रेमी भक्त नसतील तरी ते साधक आहेत, पण तरी ते कोणीतरी सांगितलं म्हणून सांगतायत ना, परंपरेने गुरु महाराजांनी
मंदिर व्यवस्थापनाने किंवा आपले जे सेंटर लीडर त्यांनी सांगितलं म्हणून ते सांगते. वक्त्यावर विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे. दुसरं आहे ही श्रवण विधी, वक्ता, विधी आणि विषय वस्तू. विधी, ही श्रवण विधी खूप शक्तिशाली आहे. मला त्याच्याकडे व्यवस्थित ऐकलं पाहिजे. एक दुसरी श्रद्धा असली पाहिजे. नाही तर काय वाटतं आपल्याला की सोपं आहे, बसा काय पण करा, श्रवण नाही, ते श्रवण नाही झालं. आणि तिसरी गोष्ट विषय वस्तू, म्हणजे आपण जे, जसं आता भगवद्गीतेवर चर्चा करतो किंवा भागवतम कक्षा होते रोज मंदिरामध्ये, सेंटरमध्ये किंवा संडे प्रोग्राम वॉटेवर, तिची विषय वस्तू आहे की ही किती मोठी आहे. भगवद्गीता, जसं आपण म्हटलो ना, यत्र गीता विचारश्च पठनम पाठनम तथा. जिथे गीतेवर 3 गोष्टी होतात, काय होतं? विचार होतो, पठन होतं आणि पाठन होतं. तिथं काय उपस्थित असतं? मोदेत तत्र श्रीकृष्ण भगवान राधायच. भगवान कृष्ण आणि श्रीमती राधाराणी आनंदित उपस्थित असतात तिथे, जिथे भगवता गीतेवर चर्चा होते. जिथे भागवतावर किंवा भगवंताच्या लीलेवर चर्चा होते, तिथे तर भगवंत, त्याच्यामध्ये तर काही वादच नाही. पण गीतेवर सुद्धा राधा कृष्ण दोघेही असतात. हे विषय वस्तूवर पण आपला विश्वास पाहिजे. किंवा हे एवढी उच्च उत्कट विषय वस्तू किती महत्वाची आहे, या 3 श्रद्धा ही आपल्या हृदयामध्ये असली पाहिजे. ही झाली श्रद्धा. आणि विषय वस्तूमध्ये मग सगळ्या प्रकारच्या लीला, नुसत्या रासलीला, कृष्णलीला नाही. कुरुक्षेत्र लीला, आता आपण कुठली चर्चा करतोय? कुरुक्षेत्राची लीला आहे ना. गीता काय? ही कुरुक्षेत्रावर घडली. अवतार लीला, या सगळ्या लीला ऐकायच्या, नाही की फक्त म्हणजे संपूर्ण. ही झाली श्रद्धा. 3 गोष्टी, वक्ता, विधी आणि विषय वस्तू. वरण, व म्हणजे काय? वरण करणे. वरण म्हणजे आपलं साधं वरण, भातवालं वरण नाही. वरण, बंगालीमध्ये वरण म्हणजे स्वीकार करणे. की जे बोललं जात आहे ते स्वीकार करणे, की हे सत्य आहे, कारण हे शास्त्रामधून सांगितलं जातं, गुरूंची वाणी आहे, म्हणून ही सत्य आहे. पण ठीक आहे, मी आता श्रवण करत आहे, पण मी आता ती स्वीकार करू शकत नाही, कारण मी आधी काहीतरी दुसरं ऐकलेलं आहे. तर मग स्वीकार करायचं कसं? म्हणून जर का स्वीकार करता येत नाही तर काय करायला पाहिजे? नम्रतेने जिज्ञासा करायची, किंवा स्वीकार करण्याची इच्छुक. जसं अर्जुनाने आपण बघितलं ना, 4थ्या अध्यायात प्रश्न कसा विचारला, की अरे मी ही गीता यांना सांगितली, कोणाला? विवस्वानला सांगितली करोड वर्षापूर्वी. अर्जुन म्हटला, भगवंता तू माझे छान मित्र आहात, आपल्या दोघांचं वय एक्झॅक्ट सेम आहे, तर मी कसं समजू की तुम्ही ही गीता त्यांना सांगितली? तर हा विनीत भावानी स्वीकार करायची इच्छा असणारा प्रश्न, हे एकदम आदर्श उदाहरण आहे की आपण जिज्ञासा कशी करायची, की मी कसं हे समजू, तुम्ही जे सांगत आहात मला स्वीकार करता येत नाही, असं तुम्ही वक्त्याला विचारू शकता. त्याला म्हणतात वरण, श व. आणि तिसरं काय आहे ना, म्हणजे नम्रता. ही नम्रता म्हणजे काय? की आपण दुसऱ्याला कान देऊ शकतो. म्हणजे काय? की आपण आपल्या मनाची जी कॉमेंट्री आहे, मनाची जी बडबड चालू असते, त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही. आपण लक्ष देतो वक्त्याच्या एक प्रत्येक शब्दाकडे. त्याला नम्रता लागते. नम्रता म्हणजे असं नाही, अरे कृष्णा प्रभूजी मी खूप पतित आहे, हे ठीक आहे. पण खरी नम्रता म्हणजे तुम्ही दुसऱ्या माणसाला तुमचे कान देऊ शकता, म्हणजे तुमचं हृदय देऊन तुम्ही त्याला ऐकू शकता. ती नम्रता. म्हणजे आपण मागच्या श्लोकामध्ये बघितलं ना, स्वस्मिन दीनत्व भावना किंवा मनस दोष जयस, ही आहे नम्रता. त्याच्यामुळे ह्या 3 गोष्टी जर का आपण केल्या, तर आपल्या हृदयामध्ये हे परिवर्तन होऊ शकेल. कारण शास्त्र किती सांगतं. डाकू भगतनी, त्याला, तो इस्कॉनमध्ये नव्हताच ऍक्च्युली, तो डाकू होता. पण त्यांनी कृष्णलीला ऐकली आणि भगवान श्रीकृष्णांचे खूप सगळे दागदागिने होते, त्याला पाहिजे होते दागदागिने. म्हणजे फक्त थोड्या वेळ ऐकलं, त्याला वाटलं की अरे दागदागिने आहेत या फुलाकडे. वक्त्याला जाऊन विचारलं, हा गोपाल कुठे असतो? त्यांनी पण सांगितलं वृंदावनला असतो. वृंदावन कुठे आहे? तर त्यांनी सांगितलं. तो गेला शोधत शोधत, आणि त्यांना
आणि जाता जाता त्यांनी भगवान श्रीकृष्णांचं पूर्ण वर्णन ऐकलं होतं. कारण त्यांना तिथे जाऊन शोधायचं ना त्याला. त्यांचं चिंतन करत करत ते शोधत होते वृंदावनमध्ये भगवान श्रीकृष्णाला, गोपाळाला. आणि गोपाळांना त्यांनी दर्शन दिले. आणि मला दर्शन देऊन त्यांना काय इच्छा काय होती, त्यांना दागिने पाहिजे होते. त्यांनी दागिने घेतले. आणि भगवान श्रीकृष्ण ते म्हणे दागिने मी देणार नाही, यशोदामाई मला नाही देऊ शकत, नाही म्हणे मला दागिना दागिना ते देतात. मग दागिना घेतल्यानंतर ते भगवंतांकडे बघून त्यांना वाटतं की अरे हे माझ्याकडे ठेवून चांगलं नाही, मग ते म्हणतात तुम्हीच ठेवा, पुन्हा ते घालतात. असे भगवान श्रीकृष्ण त्यांना दर्शन देतात. त्या वक्त्याचं दर्शन झालं का नाही मला माहित नाही, पण ज्यांनी श्रवण केलं ना डाकूने त्याचं दर्शन झालं. एवढी शक्ती आहे श्रवणामध्ये. जर का आपण तेवढ्या श्रद्धेने केलं की हे सत्य आहे, वरण आणि नम्रता. म्हणून आपण जेव्हा श्रवण करतो तेव्हा आपण फक्त काही काही आपल्याला माहिती मिळते किंवा आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं किंवा आपल्या समस्याचं निराकरण मिळतं, ह्या सगळ्या गोष्टी होतील, पण ते सगळ्या दुय्यम आहे. प्राथमिक गोष्ट काय व्हायला पाहिजे की आपली श्रद्धा वाढली पाहिजे. आपली प्रेरणा मिळाली पाहिजे, आपल्याला कृपा प्राप्त व्हायला पाहिजे, जी व्यक्त्याकडे उपलब्ध आहे. तर हे प्राप्त होणं हे फार महत्वाचं आहे श्रवणामध्ये. कारण आपले काय पुस्तकं तर काय बदलत नाही, सिद्धांतही बदलत नाही, मंगल आरती बदलत नाही, आपला मंत्र सगळं सारखंच आहे, काही नवीन काही नसतं आपले. पण बदलतं एकच गोष्ट, ते काय आपला श्रद्धा आणि विश्वास. त्याच्यामुळे हे जे श्रवण, म्हणून महाप्रभू काय सांगतात बघा, भक्तिरसामृत सिंधूमध्ये भगवंत प्रभुपाद काय सांगतात बघा, जेव्हा माणूस वक्त्याशी आपले कान लिंक करतो, तेव्हा त्याचं शुद्धीकरण खूप लवकर होतं. आणि महाप्रभूंनी खूप जास्त भर करून सांगितलेलं आहे की हे श्रवण फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे हे फार महत्वाचं आहे. जेव्हा श्रवण करू आपण तेव्हा काय होईल, आपली चेतना शुद्ध होऊन आपले जे मूल्यांकन आपण जे करतो ना, या जगाचा दृष्टी आणि दृष्टिकोन आणि कुठल्या वस्तूचं मूल्यांकन हे आपण व्यवस्थित करू शकतो. आणि आपल्या ज्या सेवा आहेत त्याच्यामध्ये आपले जे उद्देश आहेत ते आपण शुद्ध करू शकतो. थोडक्यात सांगायचं तर इथे आपण बघा, हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये मी लिहिलंय की जेव्हा आपलं व्यवस्थित श्रवण होईल ना, तेव्हा आपल्याला कधीही फॅसिलिटी, फ्रूट, फेवर, फॉलोअर, फेम, धनम, जनम, सुंदरी ह्याच्यामध्ये कधीही उत्सुकता राहणार नाही. ही पहिली गोष्ट. फेड अप विथ फर्दरिंग फॅसिलिटीज, फ्रुट्स, फेवर्स, फॉलोअर्स, फेम, हे सगळं मूर्खांचं विचार असतं. महाप्रभू न धनम. पण आपण कशामध्ये स्थित होऊ, किंवा आपल्या भगवंत म्हणजे गुरु आणि गुरुजन यांचं जे दिव्य गुणगान करण्यासाठी आपण मग्न असतो. फॉर्मली फिक्स्ड इन फर्दरिंग फिलिंग्स फॉर कृष्णा अँड गुरु. गुरु आणि कृष्णांसाठी शुद्ध भावनांनी आपण त्यांचं गुणगान करण्यासाठी आयुष्य जगू. कीर्तनीय सदा हरी. बाकी आपल्याला काही नको. आणि आपण जर का हे श्रवण व्यवस्थित नाही केलं तर काय होणार आहे, विग्रहचा गलग्रह, की मला पहिले विग्रह विग्रह पाहिजे. आग्रह असतो, विग्रहाचा आग्रह. मग आग्रह हा केल्यानंतर काही दिवसानंतर श्रवण जर का व्यवस्थित नाही केलं तर काय वाटतं, प्रभुपाद सांगतात, तर का माझ्या गुरूंनी मला विग्रह दिला, तो गलग्रह झाला एकदम गळ्यावर. किंवा आपल्या ज्या सेवा असतात त्या आपल्याला कशा वाटतात, जड वाटतात. का? कारण आपण श्रवण कीर्तन व्यवस्थित करत नाही, त्याची आपल्याला मूल्यांकन कळत नाही की आपल्याला काय प्राप्त झालेलं आहे. गलग्रह होतो. आणि मग काय होतो, विग्रहाचा निग्रह होतो, की दुसऱ्याला कोणीतरी घ्यावं, मला नको विग्रह. हे का होतं, प्रभुपाद सांगतात की श्रवण आणि कीर्तनाकडे तुम्ही दुर्लक्ष केले तर आपल्या सेवा, आपले विग्रह, आपलं जे काय आपण करतो ते सगळं आपल्याला काय वाटेल, एक बोजा वाटेल, बोजा. त्याच्यामुळे हे श्रवण करणं फार महत्वाचं आहे. इथे शृण्वन्ति गायन्ति गृह्णन्ति अवीक्ष्णशः, त्या श्लोकामध्ये प्रभुपाद काय सांगतात कुंती महाराणीच्या तात्पर्यामध्ये, की जेव्हा श्रवण परिपूर्ण होतं
आणि पूर्ण होतं, परफेक्ट अँड कम्प्लीट. मग बाकीच्या सगळ्या 9 भक्ती आपोआपच पूर्णपणे पूर्णत्वाला प्राप्त होतात. हे सांगतात तो. जे इथेही सांगितलं, आत्ताच्या तात्पर्यामध्ये हेच सांगितलं. त्याच्यामुळे ही जी विधी आहे त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित हृदयपूर्वक ध्यानपूर्वक भाग घेतला पाहिजे. तर इथे आत्ता काही दिवसापूर्वी सुदामा प्रभू आले होते. तुमच्याकडे येत असतील कधी कधी, तुम्ही ऐकलंय का कोण सुदामा प्रभू चौपाटीवाले? कोणी ऐकलंय? हो, आले होते, आमच्याकडे आले होते सेंटर. हो हा. आले होते. तर ते खूप छान सांगत होते ह्याच्याबद्दल. ते म्हणे, दिल दिया है ध्यान भी देंगे, हे भगवान तेरे लिए हर कर्म अपना करेंगे. म्हणजे ते सांगत होते 2 गोष्टी महत्वाच्या, ध्यान देंगे करेंगे और दिल दे के करेंगे. हृदय देऊन आणि ध्यानपूर्वक, हे महत्वाचं. आणि श्रद्धापूर्वक ते सगळं आहेच. त्याच्यामुळे याच्यामध्ये खूप शक्ती आहे असं इथे सांगतायत प्रभुपाद. याच्यामुळे सगळं तर प्रभुपाद बघा, पहिल्या 6 अध्यायामध्ये अष्टांग योगाचं वर्णन, पण तात्पर्य प्रभुपाद काय सांगतात? भक्ती योग आहे, श्रवण करा. तर हे महत्वाचं, कारण हे व्यवहार्य आहे. आणि आपण बघितलं की हे काय आहे, अभ्यास आणि वैराग्य म्हणजे काय आहे की आपल्याला रोग निवारण करण्यासाठी एक असतं औषध आणि एक असतं पथ्य. तर ते प्रभुपाद सांगतात. कुशल उपचार आणि योग्य पथ्य किंवा आहार यामुळे होणाऱ्या रोग निवारणाप्रमाणे आहे. भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य लीलांचे श्रवण, हे काय आहे? कुशल उपचार. हा उन्मत्त मनासाठी केलेला कुशल उपचार आहे. म्हणून आपण आता चर्चा केली की श्रवण कानाने नाही होत, हृदयाने होता, पण मनाकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. कुशल उपचार काय आहे? कृष्ण दिव्य लीलांचे श्रवण करणे, हृदयपूर्वक ध्यान, आणि कृष्ण प्रसाद ग्रहण करणे हे योग्य पथ्य आहे. बस, बाकी काही अष्टांग योगाचं काही करायची गरज नाही. हा उपचार म्हणजे कृष्ण भावनाची पद्धती आहे. म्हणूनच प्रभुपादांनी काय सांगितलंय? नित्यम भागवत सेवया. रोज 16 माळा करायच्या, ध्यानपूर्वक हृदयपूर्वक, आणि भागवताचं श्रवण करायचं ध्यानपूर्वक हृदयपूर्वक. आणि हे तर पहिले मॉर्निंग प्रोग्राम म्हणजे काय? हेच आहे मेन. आणि गुरुचं स्मरण करायचं कृतज्ञतेने, प्रभुपादांचं. आज मॉर्निंग प्रोग्राम हे हृदय आहे. आपल्या दिवसाचं सर्वात महत्वपूर्ण गोष्ट आहे ही. हे जर का व्यवस्थित केलं तर तुम्हाला कवच प्राप्त होईल दिवसभर सगळं व्यवस्थित करण्याचे. आपल्या वृत्ती, आपल्या काम, आपला शेतपाट सगळं काही आपण कृष्ण भावना भावित होऊन करू शकतो. कारण आपण व्यवस्थित आणि प्रसाद तर घेतोच आपण, म्हणजे ते आहे पथ्य आणि कृष्ण लीलांचं स्मरण, हे आहे कुशल उपचार. तर हे भगवंत सांगत आहे. आणि मग हे दुसऱ्या 36व्या श्लोकात सांगतात की हे कोणासाठी आहे? हे जे मनाच्या घोड्यावर बसले ना त्यांच्यासाठी आहे, बाकीच्यांसाठी नाही. तू जे बोलला ते बरोबर आहे अर्जुन. तू आता काय कर, या 2 गोष्टी कर. तर अर्जुनाला वाटतं बरोबर, ठीक आहे, भगवंतानी मला वाव दिला की मी अष्टांग योग नाही करणार. आता अर्जुन पुढचा प्रश्न विचारतो. हा प्रश्नही फार महत्वाचा आहे. हा प्रश्न थोडक्यात काय आहे तो पहिले सांगतो, मग आपण विस्ताराने चर्चा करू. थोडक्यात सांगायचं काय की जेव्हा आपण आध्यात्मिक मार्गाकडे किंवा भक्तीकडे येतो तेव्हा आपल्याला भौतिक गोष्टी सोडायला सांगितल्या जातात. भौतिक लोक, भौतिक संबंध, भौतिक वस्तू, आणि आपल्याला इच्छा असते की आध्यात्मिक प्रेम, भगवंताचं दर्शन, हे सगळं प्राप्त होणं. म्हणजे हे आपण सोडून देतो आणि हे प्राप्त करायला इच्छुक असतो. पण जर का हे प्राप्त करताना आपण कुठे मध्ये अडथळलो, पडलो, तर आपलं काय भवितव्य आहे? काय होणार? आपलं काय घरकाना घाटका होणार का? हेही सोडून दिलं आणि हेही नाही मिळालं, मग काय होईल माझं? हाच प्रश्न विचारतात अर्जुन. अर्जुन उवाच अयति श्रद्धयोपेतो योगच्चलितमानसः अप्राप्य योग संसिद्धी काम गतिम कृष्ण गच्छति. वाचा. हरे कृष्णा. हा. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण,
जो आरंभी आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचा श्रद्धेने स्वीकार करतो, परंतु नंतर सांसारिक आसक्तीमुळे मार्गभ्रष्ट होतो आणि यामुळे योगसिद्धी प्राप्त करू शकत नाही, अशा अयशस्वी योगाला कोणती गती प्राप्त होते? हरे हा कृष्ण. तर बघा, अयतीही श्रद्धयोग येतो. तर इथे सर्वात आपण वर्णाची चर्चा केली, बरोबर की? तर श्रद्धा, तर ह्या माणसाला श्रद्धा प्राप्त झाली आहे एका स्तराची, त्याच्यामुळे तो योग पद्धत करतो आहे. पण प्रॉब्लेम काय त्याचा? अयतीही. अयती म्हणजे काय अर्थ? की त्याचा जो योगामधला क्रियाशीलता जी आहे, तो निष्काम कर्म योग हे व्यवस्थित करू शकत नाही. ते काय म्हणतात की अल्प स्वधर्म अनुष्ठान यत्नवान, म्हणजे त्याचा जे स्वधर्म आहे तो पूर्णपणे करण्यामध्ये यत्नवान नाही आहे तो. यतन करणे म्हणजे प्रयत्न, पण हा कसा आहे? अयती. म्हणजे काय? त्याचं जे कर्तव्य आहे ते कृष्ण भावनाभावित व्यवस्थित करण्यामध्ये तो असमर्थ आहे. किंवा जेवढा 100% प्रयत्न पाहिजे तर तो 20% करतो. त्याला म्हणतात अयती. हा पहिला, पण त्याच्याकडे श्रद्धा आहे म्हणून तो करतोय. पण दुसरा काय? योग चलित मानस. चलित मानस म्हणजे विषय प्रवण, म्हणजे मन विषयांमध्ये खूप जास्त जात, विषय प्रवण मन. त्याच्यामुळे तो अष्टांग योग करताना तो विषयकडे जातो, मग त्याचं ध्यान व्यवस्थित होत नाही. तर हे झालं अष्टांग योगासाठी. पण भक्तीमध्ये पण खूप जास्त विषय प्रवाह. जर का ह्या दोन गोष्टी असतील तर त्या माणसाचं काय व्हायची शक्यता आहे? सिद्धी प्राप्त त्याला नाही होणार. अप्राप्य योग समसिद्धी, की बघा ह्या दोन कारणामुळे की त्याच्या कर्तव्यामध्ये पूर्णपणे निष्ठतेने, पूर्णपणे 100% प्रयत्नशील नाही आहेत, किंवा विषयामध्ये खूप जास्त मन गुंत आहे, तर त्याला काय होणार? योग समसिद्धी तर प्राप्त त्याला होणार नाही. म्हणजे तो निघाला आहे समजा येवल्याहून नाशिकला, पण तो येवल्याहून समजा मुंबईला निघाला, तर तो मुंबईपर्यंत पोहोचलाच नाही. येवल्याहून निघाला आणि तो नाशिक पर्यंत झाला, पण तिथे तो डायव्हर्ट झाला असं म्हणतो. म्हणजे काय? सिद्धी त्याची इच्छा जी काय मुंबईला पोचायची ती नाही पडली. त्याची गती काय भगवंता? का गती कृष्ण पच्छती? की तो घरकाना घाट का? त्याने येवल्याला पण सोडलं आणि मुंबईला पण नाही पोचला, काय झालं त्याचं मध्ये? हा प्रश्न आहे. आणि त्याच्यासाठी ते उदाहरणही देतात पुढच्या श्लोकामध्ये. ते उदाहरण पहिले बघून घेऊ आपण. ते उदाहरण काय देतात बघा. कच्चित कच्चिन्नो भय विभ्रष्ट छिन्नाभ्रम इव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथी. वाचा बरं. हे महाभाऊ कृष्ण, ब्रह्मप्राप्तीच्या मार्गावरून भ्रष्ट झालेला असा हा मनुष्य आध्यात्मिक आणि भौतिक यशमार्गावरून कोणत्याही दिशेला स्थित नसलेल्या छिन्न विछिन्न मेघाप्रमाणे पतित होऊन भ्रष्ट तर होत नाही ना? हा, हरे ते एक कृष्ण. उदाहरण देत आहे की खूप मोठा ढग असतो, कधी कधी त्या ढगाचा एक पार्ट असा सेपरेट होऊन जातो, वेगळा होऊन जातो, आणि मग खूप जोरात वारा आला तर तो छोटा ढग मोठ्या ढगाला सोडून दुसरीकडे चालला जातो. तर तशी त्याची होय होणार का व? म्हणजे त्याला कुठे स्थिती नाही का? असं अर्जुन विचारतायत. हा खूप व्यावहारिक प्रश्न आहे. किंवा तर काय होणार आहे त्याचं, असं ते म्हणे. तर याचीच प्रश्नाचीच चर्चा महत्वाची आहे, तर उत्तर व्यवस्थित कळेल. तर प्रश्न काय प्रभुपाद? तर प्रभुपादांचं तात्पर्य बघू. तर बघा, योगाच्या वेगवेगळ्या साक्षात्कारांचं विधीचं वर्णन आहे, बरोबर की? कुठले कुठले आहे? ज्ञान मार्ग, अष्टांग योगाचा मार्ग आणि कर्म मार्ग, बरोबर की? हे सगळे मार्ग भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहेत आत्मसाक्षात्काराची प्राप्ती करण्याचा. ज्ञान मार्ग, अष्टांग योगाचा अभ्यास किंवा भक्ती, या तीनाद्वारे होते. या प्रत्येक पद्धतीमध्ये मनुष्याला जीवनाचे वैधानिक स्वरूप, त्याचा संबंध
ज्या क्रियाद्वारे भगवंताशी तुटलेला संबंध पुनर्होऊ शकेल आणि कृष्ण भावनेच्या परमोच्च परिपूर्ण स्तराची प्राप्त होऊ शकेल अशा क्रियांचा साक्षात्कार झाला पाहिजे. म्हणजे काय, संबंध अभिधेय प्रयोजनाचं त्याला जाणीव पाहिजे. या उपर्युक्त तिन्ही पैकी कोणत्याही पद्धतीचा अवलंब केल्यास मनुष्याला यथाकाल निश्चितपणे परमलक्ष्याची प्राप्ती होते. पण जर का तो मध्ये पडला, मध्ये तो गडगडला किंवा काही त्याला मन विषयप्रवण झाल्यामुळे किंवा क्रियाशीलतेमध्ये थोडी काय म्हणतात लेझीनेस म्हणजे काय, पण काय म्हणता येईल त्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, लेझीनेस म्हणजे काय, आळस. आळशीपणा केल्यामुळे, कर्तव्य दक्षतेमध्ये आळशीपणा केल्यामुळे किंवा मनाकडे दुर्लक्ष करून विषयामध्ये तर तो सिद्धीला प्राप्त नाही करणार. तर त्याचं काय होईल, तर बेसिकली अर्जुनाने आपण आधीचा श्लोक बघितला ना, नेहाभिक्रमण नाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात, याची चर्चा केली 2.39. किंवा ह्या जो पथ आहे तो खूप शक्तिशाली आहे. का? कारण ह्याच्यामध्ये तुम्ही सुरुवात केली पण पूर्ण नाही केलं. म्हणजे काय, स्वल्प प्रगती किंवा सदोष, काय त्याच्यामध्ये थोडा छोटा मोठा दोष असेल तर तरीही तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये काय मिळतं, मनुष्य जन्म मिळतो. आणि प्रत्यवायो न विद्यते म्हणजे तुम्हाला काही उलटी रिॲक्शन मिळत नाही. तर कर्मकांड कोणी यज्ञ करत असेल तर जर का त्यांनी काही चूक केली त्याला उलटा पाप मिळतो, तसं भक्तीमध्ये नाही. तर त्या जो श्लोक आहे ना, नेहा विक्रमण नाशोस्ति, त्या श्लोकाचंच विस्तारित वर्णन ह्या श्लोकापासून अंतिम श्लोकापर्यंत आहे. की कसं भक्ती हा जो पाठ आहे किंवा मिश्र भक्ती पण म्हणा, कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांगयोग, त्याच्यामध्ये भक्ती असतेच पण ती मिश्र असते. पण हा पद खूपच सुकर आहे आणि याच्यात कोणी पडला तरी त्याला काही रिस्क नाही, हे महत्व. तेच अर्जुन विचारत आहे. हेच इथे तुम्हाला सांगितलं. या दिव्य मार्ग अल्पशी प्रगती केल्याने मनुष्याला मोक्ष प्राप्ती होऊ शकते. 3 मार्गापैकी भक्तियोग हा विशेष करून या युगासाठी आहे. तर ज्ञानयोग, अष्टांगयोग ऑलमोस्ट इम्पॉसिबल. या संबंधी पक्की खात्री करून घेण्यासाठी अर्जुनाने कृष्णाला त्यांच्या पूर्वीच्या विधानाला पुष्टी देण्याची विनंती केली. कुठलं विधान? नेहाभिक्रमण नाशोस्तीला अजून पुष्टी देण्यासाठी हा प्रश्न विचारला त्यांनी, जेणेकरून आपली श्रद्धा दृढ होईल. आपण ज्या भक्ती मार्गावर आहे, आत्मसाक्षाच्या मार्गाचा स्वीकार मनुष्य प्रामाणिकपणे करतील, परंतु या युगासाठी ज्ञान मार्ग, अष्टांग हे कठीण आहे. म्हणून आता हे कोणी वाचावर, म्हणून पासून हे वाचा इथपर्यंत शक्यता असते. म्हणून निरंतर प्रयत्न करूनही अनेक कारणास्तव मनुष्य अपयशी ठरू शकेल. सर्वप्रथम मार्गाचा अवलंब करण्या इतपत मनुष्य प्रामाणिक नसेल. दिव्य मार्गाचे अनुसरण करणे म्हणजे मायाशक्तीशी युद्ध पुकारणे होय. यास्तव जेव्हा मनुष्य मायाशक्तीच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मायाशक्ती ही विविध प्रलोभनांद्वारे साधकाचा पराभव करण्याचा प्रयत्न करते. भौतिक शक्तीच्या गुणांमुळे बद्ध जीव हा पूर्वीच मोहित झालेला असतो आणि दिव्य साधना करते वेळी सुद्धा जीव पुन्हा मोहित होण्याची पावलोपावली शक्यता असते. ठीक, धन्यवाद. यालाच योगचलित मानस असं म्हणतात. तर इथे फार महत्वाचं प्रभुपाद एक वाक्य आहे की भक्ती मार्ग स्वीकारणे किंवा अनुसरण करणे म्हणजे काय, मायादेवीशी युद्ध पुकार, की हे मायादेवी मी तुमच्याशी युद्ध करायला तयार आहे. आपली काही शक्ती आहे का काय, पण हे खरं आहे, हे युद्ध आहे. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, तुम्हाला माहिती असेल ना, अभंग कोणाला माहिती, युद्ध, युद्धाबद्दल काय म्हणतात? रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग. बरोबर, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. पुढे काय, पुढचे ओळ काय आहे छोटीशी, रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग. कोणाला माहिती आहे आणखी?
आपल्याला वाटेल कुठे युद्ध आहे, आपल्या इथे तर युद्ध चालू नाही, पाकिस्तानच्या इथे चालू आहे. तिकडे चालू आहे कुठेतरी, युक्रेनमध्ये चालू आहे. आपलं कुठलं युद्ध आलं? आंतरबाह्य जग आणि मन. हं? रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, आंतरबाह्य जग आणि मन. म्हणजे बाहेर एक युद्ध आहे आणि आतमध्ये एक युद्ध आहे. तर हे जेवढं आपण समजू की युद्ध आपण कुठे करायचं आणि कोणाशी करायचं हे स्पष्टतेपणे समजलं पाहिजे. कधी कधी काय होतं, युद्ध आपण करतोय म्हणजे आपण सगळे भक्ताचे संघामध्ये असून भक्ती करायचा प्रयत्न करतो, पण आपल्या बरोबर लढणाऱ्या लोकांनाच आपण मारतो. म्हणजे भक्त आपल्याला मदत करणार आहे ना, ते आपल्या बरोबर, त्यांच्याशी आपण बरोबर वागलं पाहिजे. त्यांच्याशीच युद्ध केलं तर काय होईल? माया म्हणजे अपराध केले तर काय होईल? मायादेवी आपल्यालाच उडवून टाकेल. म्हणून हे 3 युद्ध आहेत आपल्याला लढायचे. हं? तुकाराम महाराज 2 सांगतायत, पण 3 म्हणजे काय? खरं 2 बाहेर 2 युद्ध आहेत, आतमधलं मेन युद्ध एक युद्ध. आंतर बाह्य जग आणि मन. तर आंतर म्हणजे मन, आतलं आपलं हृदयातलं युद्ध, आणि बाहेर म्हणजे जग. तर जग मध्ये 2 जग असतात बाहेर आपले. एक आहे आपल्या भक्ताचा समाज, ज्यांच्यामध्ये आपण दैनंदिनरित्या जुळतो, आणि दुसरा आहे बाह्य समाज, जे अभक्त आहे पूर्णपणे. हे 2 वेगळे युद्ध लढावे लागतात. तर प्रभुपाद सांगतात की इस्कॉन इज अ मिलिटरी बेस. हे भगवत कुठे मला म्हणते, कुठल्या अध्यायात मला म्हणते 3 युद्धस्व विगत ज्वरा, तो जो श्लोक आहे ना, तिथे प्रभुपाद सांगतात बघा. प्लस कितवा श्लोक आहे तो? की इस्कॉन काय आहे? मिलिटरी बेस असं म्हणतात. हं? हे बघा, हा कुठला अध्याय आहे? हा, हे बघा 3.30. 3.30 मध्ये प्रभुपाद ते सांगतात, जिथे आपल्याला काय करायची, 3 प्रकारची युद्ध करायची आहेत मायासोबत. आणि कशी करायची ती? काही तास करायची का, किंवा काही दिवस करायची का? नाही, कायम. जिथपर्यंत आपलं, हा हे बघा इथे प्रभुपाद सांगतो. पण तेव्हा थोडीफार चर्चा केली असेल, मला आठवत नाही. मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्य अध्यात्मचेतसा निराशी निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वल. युद्ध करायचं. तर भगवद्गीतेचं प्रयोजन या श्लोकात स्पष्ट केलं बघा. आपण म्हटलो ना, युद्ध हे युद्ध करायचं. हे जर का युद्ध केलं ना, जर का आपण आतलं युद्ध जिंकलं तर बाहेरचे युद्ध खरं युद्धच नसतं. आपल्याला लढावं लागतं, पण खरं युद्ध आहे आपल्या मनाशी. तेच हिरण्यकश्यपूला प्रल्हाद महाराजांनी सांगितले की हे असुरवर्य, तुम्ही 10 दिशांना जिंकलं. ब्रह्मा विष्णू महेश सोडून बाकी सगळे देवी देवता तुमचे वेसल वॉशिंग करतात, सगळे तुमचे सेवक आहेत, पण तुम्ही सर्वात महत्वाच्या शत्रूला तुम्ही जिंकलंच नाही. ते कुठला शत्रू आहे? तो काय शत्रू आहे? तुमचं मन. तर ते युद्ध करणं. तर प्रभुपाद इथे काय सांगणार, भक्तवंत असा उपदेश देतात की जणू काही लष्करी शिस्तीला अनुसरून स्वकर्तव्याचे पालन करण्याकरता मनुष्याने पूर्णपणे कृष्ण भावना भावित झाले पाहिजे. लष्करी शिस्तीला अनुसरून म्हणजे ते काय सांगतो, युद्ध करायचं, तुला ऑप्शन नाही. मी सांग, करायचं का नाही करायचं ऑप्शन नाही, तुम्हाला करायचंच आहे. तिथे तुम्ही, प्रभुपाद म्हणतात की अर्जुनाला भगवंताच्या आदेशाबद्दल विचार करायचा नव्हता, फक्त आज्ञेचं पालन करायचं होतं त्याला. लष्करामध्ये काय असतं, जे सांगितलं ते करायचं बस. रूल नंबर 1 इज बॉस इज ऑलवेज राईट, आणि रूल नंबर 2 इज इफ यू आर हॅव्हिंग डाऊट फॉलो रूल नंबर 1 इज रूल नंबर 2. म्हणजे काय काय ऑप्शन नाही, युद्ध करायचं लष्करी शिस्तीला अनुसरून. तर हे काय आहे युद्ध? तर हे 3 प्रकारचे युद्ध आहेत.
हे परमपूज्य भक्ती तीर्थ स्वामी महाराज यांच्या पुस्तकात सांगतात. जे आमचे इथे परमपूज्य स्वयं भगवान केशव महाराज आले होते, त्यांनी खूप सुंदर सांगितलं की हे युद्ध, तर सर्वात महत्वाचं युद्ध कुठलं आहे, ते आहे आपल्या हृदयाचं युद्ध. दुसरं युद्ध कुठलं आहे, ते आहे आपल्या आजूबाजूला जे भक्त आहे, हरी गुरु वैष्णव, त्यांच्या बरोबरचे आपले संबंध, कधी कधी असं असं. आणि तिसरं जे आहे ते आहे बाह्य लोक. तर हे 3 युद्ध. तर हे बाह्य युद्ध काय आहे, की बाहेर सगळं जे विचारधारा, संस्कृती आणि आजकालचं जीवनशैली, हे सगळं आपल्या भक्तिमय जीवनाच्या उलट आहे. बरोबर की नाही? जे काय दाखवलं जातं, जे काय मानलं जातं, ज्याला काय उद्देश लोकांचा असतो, नास्तिकतावादी, हेडोनिझम, सुखवाद किंवा भौतिक शिक्षण पद्धती, प्रभुपाद काय म्हणतात ते काय आहे, स्पिरिच्युअल स्लॉटर हाऊस, आध्यात्मिक कत्तलखाने आहेत. किंवा अर्थव्यवस्थेमध्ये काही धर्म नाही, सगळे चिटिंग करतात. तर हे सगळं जे आपल्या आजूबाजूला आहे, त्याचा आपल्यावर प्रभाव होतो की नाही, त्याच्याशी आपल्याला युद्ध करायचं. एक तर आहे प्रचार करून, आणि एक आहे त्याच्याने प्रभावित न व्हायला पाहिजे. हे झालं युद्ध. म्हणून आपण काय करायला पाहिजे, प्रचार करायला पाहिजे त्याच्यासाठी. पण कसा, आपल्या वरिष्ठांनी सांगितलं तर कॉन्ट्रीब्युशन, आणि आपण जास्तीत जास्त लोकांना व्यावहारिक करून भक्तीमध्ये जोडायचं. पण ते उलट काय काय करतील, अटॅक पण करतील, त्याला आपल्याला सामोरं जावं लागेल. हे झालं बाहेरचं युद्ध. त्याच्या थोडं बाहेरचं जे आहे, ते आपल्या जवळचे भक्त किंवा आपली संस्था, ह्याच्यामध्ये सुद्धा बरेच वादविवाद, मतभेद असू शकतात. मतभेद असतातच, पण मनभेद पण असतात. ईर्ष्या, द्वेष किंवा एक, हे सगळं हे काय आहे, आपल्या आजूबाजू सामाजिक संबंध. तर आपले तिथे हे व्यवस्थित असलं पाहिजे. आपल्याला त्यांच्यावर चांगलं कोऑपरेशन असलं पाहिजे. आणि कशा प्रकारचं कोऑपरेशन, मित्रत्व आलं. बाहेरचे लोक पण खूप करतात ना, नाही तर काय होणार, आपण कशासाठी पूजा, लाभ, प्रतिष्ठा किंवा पोस्ट पोझिशन, त्याच्यासाठी आपण लढू, एकमेकांशी लढू. म्हणजे काय झालं, हे आपण सगळे भक्त मिळून मायाशी लढतोय, पण आपण काय करतो, मायाकडे गोळ्या मारण्यापेक्षा आपल्याकडे भक्तांमध्येच गोळ्या मारतो. मग काय होणार आहे, तो प्रॉब्लेम. तर हे युद्ध नाही केलं पाहिजे. म्हणजे काय, तिथे आपली मित्रत्व भाव मग गरजेचा आहे. आणि सर्वात म्हणजे काय, युद्ध न करणे म्हणजे काय, अमानेनं मान देणे, हे महत्व. आणि सर्वात महत्वाचं युद्ध, आणि जे खरं युद्ध आहे, जे युद्धामुळेच बाकीचे 2 युद्ध होत आहे, ते आहे आंतरिक युद्ध. हे जर का युद्ध जिंकलं, तर बाहेरचं युद्ध दुसरा माणूस करतो, तुम्ही नाही करत. जसं प्रल्हाद महाराजांना काय आंतरिक युद्धच नव्हतं, मग बाहेर त्याला काही केलं तर काय फरक पडत नाही त्याला. तर हे आंतरिक युद्ध काय आहे, की आपलं शुद्ध भक्ती करायची रुची, किंवा आपण जी साधना करतो त्याच्यामुळे खूप एकाग्रता, त्यांनीच आपण हे युद्धावर आपण शक्ती प्राप्त करू शकतो. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, एकाग्रता करून आपला उद्देश, म्हणजे आत्मनिरीक्षण करून आपण चिंतन केलं पाहिजे, मी हे सेवा कशासाठी करतोय, श्रवण कशासाठी करतो, जप कशासाठी करतो. नाही तर काय, म्हणजे अनर्थ, आपल्या स्वतःची आपल्या अनर्थ, आपल्या उपाधी, आपले बरेच संशय, हे सगळे आतलं युद्ध झालं. की आपला संशय म्हणजे काय, श्रद्धेच्या उलट जे आहे त्याला म्हणतात संशय. की हा, हे सगळं करून काय होतं का, इतकं मगजमारी करून एवढं 2-2 तास रोज, म्हणजे असं काही संशय असेल आपल्या डोक्यामध्ये, तो संशय आपला ठेवला तर आपण हृदयपूर्वक, ध्यानपूर्वक करणं अवघड असतं. म्हणून हे सगळं दूर करणं गरजेचं आहे. आणि ह्या 3 युद्धांशी, ह्या 3 महत्वाच्या आपल्या ज्या विधी आहेत महाप्रभूंनी दिलेल्या, नामरुची, वैष्णव सेवा आणि जीवदया. तर पहिलं युद्ध जे आहे, ते जिंकायला नाही म्हणता येणार,
की युद्धामध्ये आपण थोडंफार यशस्वी व्हायचं लक्षण काय आहे, की आपल्या भगवंताच्या नाव, भगवंताची कथा आणि भगवंताची सेवेमध्ये आपल्याला एक उत्सुकता, एक रुची निर्माण होते. हं? ते आहे लक्षण, नामे रुची, किंवा त्याचा अभ्यास करणे, हे युद्ध लढणे आहे. ध्यानपूर्वक, आदरपूर्वक. दुसरं युद्ध करण्यासाठी, दुसरं युद्ध व्यवस्थित करण्यासाठी काय केलं पाहिजे? वैष्णव सेवा. आपल्या आजूबाजूला जे वैष्णव आहेत, ज्यांना आपल्या सेंटरवाले, सगळ्या प्रकारचे, आपल्यापेक्षा वरिष्ठ, आपल्या बरोबरचे मित्रत्ववाले किंवा नवीन आले, त्या सगळ्यांची व्यवस्थित भावाने सेवा करणे. कोऑपरेशन, सांस्कृतिक सहयोग, सहकार्य. ऍक्च्युली एक भक्त आमच्या इथे सांगतात की आपण कर्मयोग, अष्टांग योग, ज्ञान योग, हे सगळं आपण चर्चा करतो, पण ह्या योगापेक्षा सर्वात अवघड योग कुठला आहे? तर ते म्हणतात सहयोग. प्रभुपाद म्हटले की तुम्हाला मला प्रेम दाखवायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही सहयोगी व्हा. आणि हे जे प्रचार कार्य आहे ते वाढवा. एकमेकांना भांडण करून काय होणार तुम्ही? सहयोग ते आहे. ते कधी होणार? जेव्हा आपल्यामध्ये मित्रत्व असणार, त्याचा प्रयत्न करणार आपण करायचं. तर हे आहे संबंध, आणि त्यांच्यावर आपली निर्भरता, हरी, गुरु आणि वैष्णवांवर निर्भरता आपली त्याच्यावर आहे. आपण गर्वित नाही, अरे मी काय करू शकतो, यांची गरज नाही मला, मी सगळं काय करू शकतो, अरे काय पूर्ण कर्तृत्वाचा भाव आहे. नाही, आपली निर्भरता आहे हरी, गुरु, वैष्णवांवर, त्यांच्याशी चांगले संबंध आहे. नाही तर काय होणार? मनभेद होतील. मतभेद असणारच आहेत, मनभेद नाही व्हायला. म्हणजे काय? तिरस्कार, द्वेष, निंदा, सहकार्य नाही करायचं, बरोबर सेवा नाही करायची, किंवा एकमेकांचे पाय ओढणे, हे सगळं खूप चुकीचं आहे. कारण हे युद्ध आहे. म्हणून सगळ्यांना प्रोत्साहित करणे आणि सहयोग, म्हणजे हे काय? वैष्णव सेवा भाव. आणि हे तिसरं युद्ध काय? ते जीवदया. जेवढं आपण प्रभुपादांचे पुस्तकं वितरण करणार आणि प्रभुपादांच्या पुस्तकाचं वाचून त्याचा जो आचरण करून त्याचा जो मेसेज आहे तो दुसऱ्यांना देणार. पुस्तक वाटणे हे महत्वाचं आहे, तेवढंच वाचून सांगणे तेवढंच महत्वाचं आहे. हे दोन म्हणजे जीवदया. तर हे तीन युद्ध लढायचं म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी हृदयपूर्वक, ध्यानपूर्वक, आदरपूर्वक आणि नियमितपणे करणे, काळजीपूर्वक, सातत्याने आणि जागृतीने, या तीन युद्ध लढायची. तर हेच प्रभुपाद इथे सांगत आहे की आपण पुकारलंय. त्याच्यामुळे आपल्याला, आणि एक लक्षात घेतलं पाहिजे, युद्धामध्ये गोळी लागते ना, त्याच्यामुळे गोळी लागण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये, कारण आपण युद्धामध्ये आहोत. पण आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याबरोबर बरेच सगळे डॉक्टर आहेत, ते खूप चांगले आहेत, त्याची मदत घेतली पाहिजे. जर का आपण गोळी लागली आणि आपण लपवून ठेवलं, अरे कोणा सांगितलं तर माझं काय होईल, मला काय सगळं काढून घेतील, नाही. गुह्यम आख्याती पृच्छती. आपल्याला गोळी लागली, कुठे काही झालं तर आपण व्यक्त केलं पाहिजे की बाबा मला युद्धामध्ये, मग ते आपल्याला मदत प्राप्त होईल. आपण जर का लपवलं, आपलं काहीतरी योगचलित मानस, म्हणजे काय, काहीतरी चुकीचं कार्य घडलं पण आपण ते लपवतो आहे, म्हणजे काय झालं? मायेला आणखी वाव देतो. आपण वैष्णवांवर निर्भर होऊन त्यांच्याकडून मदत घेतली पाहिजे. कारण युद्ध म्हणजे काय? कधीतरी गोळी लागणार ना, ती लागल्यानंतर आपण त्याची औषध, आणि आपण डॉक्टरकडे गेलं पाहिजे, वरिष्ठ वरिष्ठ. नाहीतर काय? मायाशक्तीची सेवा काय की तुम्हाला प्रत्येक क्षणी कृष्णापासून उलट घेऊन जाणे, ती त्यांची सेवा आहे. ती करणार आहे. मायाशक्तीच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करतो. मायाशक्ती विविध प्रलोभनाद्वारे साधकाचा पराभव करण्याचा. तर मायाशक्ती तर 24 तास, माझे गुरु महाराज म्हणतात, मायाशक्ती 24 तास कार्य करते सगळ्या जीवांसाठी, पण भक्तासाठी ती ओव्हर टाइम करते, असं ते म्हणतात. भक्तासाठी का? कारण भक्त तो त्यांच्या मांडीवर झोपतो नाही ना, तो आता उठायला लागलाय, जीव जागो झाला तो. मायाशक्ती म्हणाला, अरे हा माणूस तर उठला, आता याला तर आणखी ते ओव्हर टाइम करते माया,
युद्ध कोणाबरोबर? भक्ताबरोबर. आणि तो जसा प्रगती करायला लागतो तसं त्याला जास्त प्रलोभन दिले जातं. हरिदास ठाकूरांकडे कोण आली? मायादेवी स्वतः आली. तुकाराम महाराजांकडे कोण पाठवलं? काय दुसऱ्याने? वेश्या पाठवलं. तर टेस्ट सगळ्यांची होणार. फक्त मायादेवी आपल्याला, बघा, आपल्या शाळा कॉलेजमधले शिक्षक आहेत ते आपल्याला परीक्षा कशासाठी देतात? की आपण उत्तीर्ण होऊन पुढे जाऊ, बरोबर की? तर मायादेवीचे प्रलोभन ही परीक्षा. ती परीक्षा पास झाली की आपण पुढे जाऊ, पुढचं प्रलोभन. तर हे युद्ध तर चालू होणार आणि मायादेवी तिचं कार्य करणार, आपण आपलं कार्य केलं. आणि ते करायचा प्रयत्न केला पाहिजे भक्तांच्या संघामध्ये. कारण पुन्हा मोहित होण्याची पावलोपावली शक्यता असते. पदम पदम यत विपदम न तिशी समाश्रिताये पदपल्लवप्लवम महत्पदम पुण्य यशो मुरार भवांबुधीर्वत्स परम पदम 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 यत विपदम न तिशी. की हे भौतिक जगत किंवा हे संसार दावानल किंवा हा भवसागर, काय आपल्या भौतिक इच्छांचं एवढं मोठं सागर आहे. तर भगवंताचं जेव्हा आपण आश्रय घेतो तेव्हा या भौतिक जगत कसं आहे, ते पदम पदम यत विपदम, प्रत्येक पावलोपावली आपल्याला युद्धाचा प्रसंग आहे. तर म्हणून हे व्यवस्थित केलं पाहिजे. दिव्य मार्ग, आत्मसाक्षात्कार मार्गावरून भ्रष्ट होण्याचे काय परिणाम होतात हे जाणून घेण्याबद्दल अर्जुन जिज्ञासू आहे. तर असं आता हे पुढचा श्लोक तर आपण आधीच वाचला. तर इथे काय म्हणतात की उन्नतीचे दोन मार्ग आहे. एक कोण आहे? भौतिकवादेमध्ये उन्नती करतो, धनम जनम सुंदरीम त्याचा गोल असतो. बघा, भक्त पण धन जन त्यांच्याकडे असतात, पण त्यांचं आयुष्याचं ध्येय ते नसतं. दुसरं उन्नती काय आहे की आध्यात्मिक मार्गाचा स्वीकार करतो आणि भौतिक गोष्टीचा त्याग. जर हा दुसरा प्रकारचा माणूस महत्वाकांक्षी अपयशी झाला, तो वर करणे दोन्ही दृष्ट्या गमावतो. भौतिक सुखाचाही उपभोग घेत नाही आणि आध्यात्मिक यश पात्रीचा आनंदही उपभोग घेत नाही. ना घर का ना घाट का, त्याला कुठले स्थान नसते. त्याचं काय होतं? असं अर्जुन भगवंतांना विचारत आहे. एतन्से संशयं कृष्ण छेत्तुम अर्हस्य शेषतः तदन्यः संशयस्यास्य छेत्ता न युपपद्यते. वाचा ना. वसंत. हे कृष्ण, माझा हा संशय आहे आणि हा पूर्णपणे दूर करण्याची मी तुम्हाला विनंती करतो. तुमच्या वाचून हा संशय दूर करणारा कोणीही मिळणार नाही. हरे कृष्ण. तर इथे आपण श्रवणाचं चर्चा केली ना, की जिज्ञासा केल्यानंतर अर्जुन भगवान श्रीकृष्णांवर त्यांचा विश्वास प्रकट करत आहे. किंवा तुम्ही भगवंत आहात, तुमच्या समान कोणी नाही आणि तुमच्या बरोबर पण, म्हणजे तुमच्या बरोबर कोणी नाही, तुमच्या असम ऊर्ध्व वरती कोणी नाही. श्रीकृष्णाची बरोबरी कोणीच करू शकत, कारण ते भगवंत आहे. म्हणून कृष्णाने दिलेला निर्णय म्हणजे सर्व संशयाचे अंतिम आणि परिपूर्ण उत्तर आहे. तर कृष्ण आहे म्हणून त्यांच्या वाक्यांवर विश्वास निर्माण होतो. म्हणून अर्जुनाने कृष्णाला प्रश्न विचारला. श्रीकृष्ण हे त्रिकालज्ञ आहे. आपण आधी 7व्या अध्यायात तुम्ही वाचा की भगवंताला सगळ्या जीवांबद्दल सगळं काही माहिती. 4थ्या अध्यायात आपण बघितलं ना की अर्जुना, तूही खूप जन्म घेतले, मीही खूप जन्म घेतले, पण तुला सगळं विसरलं. मी सगळ्यांचे सगळे जन्म, माझ्याबद्दल सगळंच माहिती. म्हणून भगवंताने जीवाच्या भविष्याचे प्रश्नाचे उत्तर आधी दिलेले आहे. आता अर्जुनाला अयशस्वी योगाच्या भविष्याबद्दल जाणायचं. म्हणून केवळ श्रीकृष्ण आणि कृष्ण भावनाभाविक भक्त हे सर्व काही इत्थंभूत जाणू शकतात. इत्थंभूत म्हणजे काय की प्रभुपाद इंग्रजीमध्ये लिहितात की भक्ताला वास्तविकता माहिती असते. व्हॉट इज व्हॉट असं ते म्हणतात. आणि तर बाकीच्यांना स्पष्टता आणि हे नसतं. ओनली डिव्होटी, कृष्णा अँड कृष्णा कॉन्शियस डिव्होटीज अलोन कॅन नो व्हॉट इज व्हॉट. काय गोष्ट कोण कोण आहे आणि काय काय आहे हे स्पष्टपणे जाणणारा असतो भक्त. नाहीतर या जगामध्ये किती सगळे देवी देवता आहे, कोण काय आहे हे त्याला काही स्पष्ट राहणार.
आणि तर 40व्या श्लोकापासून पुढे भगवंत उत्तर द्यायला सुरुवात करतात. तर आता 9-20 झालेलेच ऑलरेडी. तर आपण उद्या हे उत्तर चर्चा करू आणि हा अध्याय संपवून टाकू. तर बेसिकली उत्तर असं आहे की भगवंत अर्जुनाला सांत्वना देतात की अरे बाबा, कोणीही या योगाच्या मार्गावर सुरुवात केली ना, त्याच्या आयुष्यामध्ये कधीही दुर्गती होत नाही. हे अर्जुना, त्याची कधीही दुर्गती होत. पण दोन प्रकारचे लोक आहेत. एक लोक समजा येवल्याहून मुंबईला निघाले, तर येवल्याच्या जवळच कुठेतरी ते पडतात. किंवा कोणी मुंबईच्या जवळ कल्याणला जाऊन पडला. तर हे दोन प्रकारचे लोक आहेत जे योगभ्रष्ट आहेत. तर त्या दोन वेगळ्या प्रकारच्या लोकांचं काय होतं, तर पहिला जो पडला सुरुवातीच्या स्तरावर, तो स्वर्गात जातो. तिथे भोग करून खूप कंटाळा येतो. मग तो पुन्हा शुचीनाम श्रीमताम गेहे जन्म. आणि जो दुसरा आहे, जो मुंबईच्या अगदी जवळ पोहोचला, म्हणजे सिद्धीच्या, पण तरी काही कारणाने पडला, योगभ्रष्ट झाला, तर तो लगेच पुढच्या आयुष्यामध्ये धीमताम कुलता, लगेच पुढच्या आयुष्यामध्येच तो जे काय योग आहे, त्यांनी जे योग केलाय तो पुढे कंटिन्यू करतो. तर असं उत्तर आहे जे मी संक्षेपात सांगितलं. हरे कृष्ण. धन्यवाद. श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद जय. तर उद्या आपण संपवू याला. आज जी आपण चर्चा केली, कोणाला काही विचारायचं असेल, काही व्यक्त करायचं असेल तर व्यक्त करू शकता. उद्या आपण, नाही तर कोणाला जायचं तर जाऊ शकता. कोणाला काय आहे आपण जी चर्चा केली त्याच्याबद्दल? उद्याचा क्लास कुठे उद्या? हा, उद्याचा क्लास किती वाजता उद्या? उद्या 8 ते 9 मध्ये होऊन जाईल मोस्टली. 8 वाजता सुरू करू. कारण आमच्या इथे श्रीमान गौरांग दर्शन प्रभू आलेले आहेत. खूप सुंदर नाही, अमृतमय कथा करत आहेत ते. आणि हरकत नाही उद्या. माझा एक शब्द सोडायची पण इच्छा नाहीये. तर ते 7:30 म्हणून, पण आपलं होऊन जाईल ते 8 ते 9, 9:15 पर्यंत होऊन जाईल. चालेल. काही हरकत नाही उद्या. ठीक आहे. उद्या तुमची सहनशीलताचा शेवटचा दिवस आहे. मग आमची सेवा नाही, संपली. पुढे नाही, 7 छान झालं तुझी काय सहनशीलता नाही. तुम्ही खूप सुंदर सांगितलं काही गोष्टी. ठीक आहे. उद्या. म्हणजे हरे कृष्ण. So, yes, हरे bro, thank you. कृष्ण. Hare Krishna. सदाचार. हरे Very कृष्ण. good.